नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला 10 प्रश्नांची योग्य उत्तर द्यायची आहे। हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती आणि इतर सरळ सेवा कोणत्याही परीक्षेसाठी उपयुक्त असतील। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। पहिला प्रश्न आहे, सध्या भारतामध्ये एकूण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी, 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। पुढील प्रश्न, सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती? उत्तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता। तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी, शहरी संस्कृती होती। नंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। तर या प्रश्नाचे अतिशय योग्य उत्तर आहे डी, राजेंद्र प्रसाद। पुढील प्रश्न आहे, कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी, जांभी मृदा। पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी, 1916। पुढील प्रश्न आहे, कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी, महासागर। पुढील प्रश्न आहे, 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न आहे, कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी, बॉक्साईटचे साठे आहेत। पुढील प्रश्न, महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी, लोकराज्य। पुढील प्रश्न, सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, संत रामदास। पुढील प्रश्न, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? ऑप्शन तुमच्या समोर आहेत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी, परमवीर चक्र। पुढील प्रश्न, पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती आहे? किती टक्के आहे थंड असलेला भाग? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए, 17% भाग। पुढील प्रश्न आहे, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामाचा मसुदा कोणी तयार केला? अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा मसुदा कोणी तयार केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी, थॉमस जेफरसन। पुढील प्रश्न, जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए, हिंदी महासागर। पुढील प्रश्न आहे, बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? ऑप्शन तुमच्या समोर आहे, वाचून घ्या। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए, भिंगारा। पुढील प्रश्न आहे, विजयस्तंभ कोठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी, चित्तोर। पुढील प्रश्न, शॅडो कॅबिनेट ही संकल्पना कोणत्या देशात आढळते? शॅडो कॅबिनेट ही संकल्पना कोणत्या देशात आढळते? तर या प्रश्नाचे अतिशय योग्य उत्तर आहे सी, ब्रिटन या देशात आढळते। पुढील प्रश्न, WHO नुसार कोणते शहर हे जगातील सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित शहर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी, टोकियो। पुढील प्रश्न,
अभिनेते श्रीराम लागू यांनी लिहिलेले आत्मचरित्र कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. लमान. पुढील प्रश्न, गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर सी. वैनगंगा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.